सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी वैशाली. सकाळी सकाळी मोबाईलवरती स्वामींची गाणी लावली आणि म्हटलं कामाला लागावं. आजी आणि नातू मस्त बसले होते ड्रायफ्रूट खात. मम्मी आजारी असल्यामुळे तिला म्हटलं काही कामं करू नको, सगळी कामं मी करते. गोल्याला जवळ घेतलं आणि समजावलं, पटकन झोपी जा, मला खूप कामं आहेत, मम्मी आजारी आहे म्हणून. तर तो लगेच झोपी गेला. पटकन धुण्याला बसले. खूप सारे कपडे होते. त्यातमध्ये गोल्याचे 4-5 ड्रेस होते. गावाकडे धूळ असल्यामुळे कपडे खूप खराब होतात. मम्मी दिवसातून त्याचे 4 ड्रेस तर बदलतच असते. तिला पण स्वच्छता लागते आणि मेन आमच्या गोल्याला पण स्वच्छता लागते. मग काय म्हटलं, पटापट कपडे धुवून घ्यावेत. आणि भांडी पण पडली होती, वाटच बघत होते. स्वयंपाक तर काय करायचाच होता. सगळे आज मी कामं करायची ठरवले होते. मस्त कडक ऊन पडलं होतं, त्यामध्ये कपडे धुतले आणि कडक उन्हाला कपडे सुकत घालायला लागले. गावाकडे दगडावरती कपडे धुण्याची मजाच वेगळी असते. माझं लहानपण गावाकडेच गेलेलं आहे, त्यामुळे मला गावाची खूपच ओढ आहे. गाव आणि सिटीमध्ये खूप फरक पडतो. इथे कडक उन्हात पटकन कपडे तासाभरात सुकतात, पण सिटीत तसं नाही आहे. सिटीत दिवस रात्र कपडे सुकत घातले तरी पण दुसऱ्या दिवशी घालायच्या वेळी ते ओलीच असतात. म्हणून मला गाव खूप आवडतं, पण काय करणार, जॉबमुळे राहावं लागतं. गोल्या आमचा मस्त घरात सगळी कामाची मदत करू लागतो. झाडू मारतो, कपडे सुकत घातलेले आणू लागतो, भाज्या निवडू लागतो आणि घरात धुतलेली भांडी पण लावू लागतो. मम्मीने त्याला खूप छान सवयी लावलेल्या आहेत. त्याच्या भाषेत ओटाणा सोलत होता तो ओटाणाच बोलतो. त्याने सोललेला ओटाणा घेतला, धुवून मी भाजायला घेतला. मस्त आज पनीर वाटाणा बनवायची माझी रेसिपी होते. मी बनवायला पटकन घेतलं. इकडे बाहेर मम्मी ओटा झाडत होती. तिला किती सांगितलं काम करू नको तरी ते ऐकत नाही. गोल्यावरती लक्ष ठेवावं लागतं. गोल्या सारखा पळतच असतो इकडे तिकडे. मस्त जिरा राईस रेडी होता. खूप छान खमंग वास येत होता. पनीर आणि वाटाण्याची भाजी पण झालेली होती ऑलमोस्ट. आणि इकडे खीर, कोशिंबीर सगळं बेत रेडी होतं. चपातीच गरम गरम करायच्या राहिले. गोल्या असा का नाचतोय तुम्हाला प्रश्न पडलाय ना. तो खुश होता कारण मामा आणि माई आले होते. माई म्हणजे मामी बरं का. तो लहानपणापासून माई म्हणतो, त्यामुळे त्याला आता माईचेच सवय लागलेली आहे. त्याला किती मामी बोल म्हटलं तरी तो मामी बोलत नाही. चिवताई आमची काही शांत बसतच नाही. गाडीतून उतरली तशी पळत घरात घुसले. घरात आल्यानंतर मस्त दादाला आणि मला लहानपणापासून लहान मुलं खूपच आवडतात. त्या आणि ही मुलं आमचीच आहेत म्हटल्यावरती गोल्याला पटकन जवळ घेऊन पप्पी मिठी बिट्टी मारून घेतले. ह्या दोघांचं बघा प्रेम किती होतं आले. 1-2 तास मस्त एकमेकांवरती प्रेम होतं जातं. मिठी, पप्पी, मग खेळणी ही एकमेकांना देणं. एकदा का कळलं की चिवताई आमची इथंच राहणार आहे की गोल्याचं सुरूच होतं, हे माझं आहे हे तुझं आहे करायला. पण आल्या आल्या त्यांचं प्रेम मात्र खूपच होतं जातं. खूप दिवसातून भेटतात ना, आठवड्यातून एकदाच येतात ते घरी. यावेळी मी पण घरी होते, त्यामुळे खूपच आम्ही मज्जा केली. मस्त गरमागरम जेवण करून घेतलं. टीचर आजी बघा, रात्र झाली, झोपायची वेळ झाली तरी आम्ही कोडे सोडवतो. जेवण झाल्यानंतर ह्या मुलांचा इकडे दंगा सुरूच होता. दोघं बॅट बॉल मस्त खेळत होते. पण आमच्या चिवताईला काहीतरी सापडलं ना तर ती लगेच त्यामध्येच गुंतते. तिला नटायला खूपच आवडतं. पक्की मुलींची गुणं आलेली आहेत तिच्यात. तिला मेकअप बघा गोल्याला कशी करते, डिस्टर्ब करू नको म्हणून. मस्त दोघांचं क्रिकेट इकडे चालूच होतं धिंगाणा. दोघं खूप खुश असतात एकत्र आल्यानंतर. काय करून काय नको होत असतं त्यांना एक दिवस. दुसऱ्या दिवशी लगेच हे माझं ते तुझं करायला सुरुवात करतात. इकडे त्यांचं खेळून नमल्यानंतर पप्पांबरोबर मस्त दोघं गप्पा मारत बसले होते. गोल्या आमच्या झोपायची वेळ झाली तरी काही ना काही तोंड चालूच असतं. झोपेपर्यंत आम्हाला काही ना काहीतरी खायला लागतंच. चिवताई मस्त पप्पांबरोबर गप्पा मारत होती आणि गोल्या ऐकत बसला होता. ह्या दोघांना आहे ना पप्पांची गप्पा मारायला खूप आवडतं आणि पप्पांना पण लहान मुलांबरोबर खेळायला, मस्ती मजा करायला खूपच आवडतं. यांना पटापट घरातली कामं आवरली, ह्यांचं तोपर्यंत खेळणं चालू होतं. पप्पांनी त्या दोघांना बोलण्यात गुंतवलेलं. पटकन कामं आवरून आम्ही सगळे एकत्र बसावं म्हटलं, कारण आठवड्यातून एकदाच हे दोघं पण येतात आणि नेमका यावेळी माझा पण ऑफ आला, त्यामुळे आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो सगळे एकत्र. कसा वाटला ब्लॉग? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.